भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार. येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आकाशामध्ये उडती कशी उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. सुगंध पहा रंग पहा, रानामध्ये पुष्पती पहा, रानामध्ये पुष्पती पहा. नाकातिथी ना कष्टकरी परमपिता सजवितो तया, परमपिता सजवितो दया. आकाशामध्ये उडती कशी पहा पाखरे, उडती कशी पहा पाखरे. ना फेरिता ना कापिता पिता परमपिता पोषितो तया, परमपिता पोषितो दया. पक्षी पहा फुले पहा, मोठी ही देवाची दया, मोठी देवाची दया. तुझ
तुझा माझा परमपिता परमपिता सत्य प्रेम दाखवी हमा सत्य प्रेम दाखवी हमा आकाशामध्ये आकाशामध्ये उडती उडती कशी पहा पाखरे उडती कशी पहा पाखरे ना फेरिता ना फेरिता ना कापिता ना कविता परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया परमपिता पोषितो तया परमपिता पोषितो दया हालेलुया. आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रम प्रत्येक रविवारी दुपारी 3 वाजता तुम्हाला प्रसार होत आहे. तुम्ही पहा, ऐका, देवाच्या वचनाने आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि इतरांना सांगा. आणखीन एक कार्यक्रम सर्वेश्वर संघे सकाळ दर पहाटे तुम्ही या बेतेल मुंबई यूट्यूबमध्ये पाहू शकता. एक लहानशी संदेश 2 मिनिटाची. ओके, आजच्या वचनात जाऊया. प्रेषितांची कृती 20 अध्याय त्याच्या 32 वचन. ॲक्ट्स 20:32. प्रेषितांची कृती 20:32. आता बंधूनो, मी तुम्हाला प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. तो तुमची वाट करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास समर्थ आहे. पुन्हा मी वाचतो. आता बंधूनो, मी तुम्हाला एकतर प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो, त्याच्या हाती देतो. तो तुमची वाढ करण्यास व पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास परमेश्वर समर्थ आहे. तुमच्या जीवनामध्ये वाढ होणार आणि पवित्र केलेल्या पवित्र जनांच्या वतनामध्ये तुम्हाला पण वतन भेटणार. 2 गोष्टीसाठी आपण स्वतःला सोपायला पाहिजे. एक, प्रभूकडे प्रभूला आपलं सोपून घ्या. रोमक्रंस पत्र 12:1 रोमन्स 12:1 रोमक्रंस 12:1 म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत, सोपून द्यावं. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. तुमच्या शरीराला जिवंत, पवित्र, देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करा, म्हणजे सोपं द्या. देवाला स्वतःचं शरीर सोपा, कारण हे शरीर देवाचं मंदिर आहे. करितकरास पहिली पत्री 3:16 1 Corinthians 3:16. तुम्ही देवाचं मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि करितकरास पहिली पत्री 6:19 1 Corinthians 6:19 तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे, त्याचा मंदिर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःच्या मालक नाही. या स्वतःच्या शरीराचे तुम्ही मालक नाही. शरीर देवाने दिलेलं आहे, देवाने दिलेलं आहे. आणि देव या शरीरामध्ये राहतो, पवित्र आत्मा राहतो, म्हणून तुमच्या नाही आहे. एकदा परमेश्वरने अब्राहमाला सांगितलं, उत्पत्ती 22 त्याच्या 2 वचनामध्ये, तुझा पुत्र, तुझा एकलौता एक प्रिय इसाक याला घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होम अर्पण कर. तुझे एकच मुलगा आहे ना, त्या मुलगाला माझ्यासाठी अर्पण कर. आणि अब्राहम असा ऐकून रागावला नाही. परमेश्वर, मला एकच मुलगा आहे इसाक, त्याला होम बली म्हणून अर्पण केलं तर तो मरून जाणार, तर माझं काय? 100 वर्षामध्ये मला हा पुत्र जन्मलेला आहे. माझी बायकोची वय 90, आता जवान झाला, आता 120 झाला असेल. पण तू दिलेल्या मुलाला परत तू घेतो असं म्हटलं नाही. आणि 3 वचनावर पाहत आहे 22:3 उत्पत्ती 22:3. तेव्हा अब्राहमने मोठ्या पहाटेस उठून, एकदम सकाळ उठून
आपल्या गाढवावर गोगीर घातले, आपल्याबरोबर दोघे सेवक व आपला मुलगा इसाक यांना घेतले आणि होमार्पणासाठी लाकडे फोडून घेतली. मग देवाने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो निघाला. लाकडं तयार आहे, आग तयार आहे, मुलगा तयार आहे, चालला. आणि 4थ्या वचनामध्ये तिसऱ्या दिवशी अब्राहमने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली आणि तिथे डोंगराच्या खाली सेवकांना थांबवलं आणि मुलाच्या खांद्यावर त्यांनी लाकडं ठेवलं, आपल्या हातामध्ये आग घेतली आणि चालू लागा डोंगरावर. वाटेवर इसाक त्याला विचारतो, पप्पा काय रे बाळा बोल. हो, लाकडं आहे, आग लावायला आग पण आहे, पण होम बलीसाठी कोकरा कुठे. तर अब्राहम म्हणतो, अरे काळजी करू नको, देव त्याचं बळून घेणार, त्याच्या कोकरा देव बापा बळून घेणार. पण डोंगरावर आल्यानंतर अब्राहमने वेदी बांधली, त्याच्यावर लाकडं बरोबर लावली, नंतर मुलाचा हातपाय बांधून त्याला उचलून त्या वेदीवर ठेवलं. यानंतर अब्राहमने चाकू उचलली मुलाला मारण्यासाठी आणि तेव्हा एक वचन येतो बघा, 2 अध्याय उत्पत्ती 22च्या 11-12 वाचूया. 22:11-12. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्याला आकाशातून हाक मारून म्हटले, अब्राहमा. तो म्हणाला, काय आज्ञा. तर देव म्हणतो, मग तो बोलला, तू मुलावर आपला हात चालू नकोस, त्याला काही करू नकोस, कारण तू आपल्या मुलाला, आपल्या एका मुलालाही माझ्यापासून राखून ठेवलं नाहीस. यावरून तू देवाला भिवून चालणारा आहेस हे मला कळले. एकलता पुत्र माझ्यासाठी होमबलीसाठी तो सोपायला तयार झाला. तो मला भिवून राहणारा मनुष्य आहे. पहा, आपल्या स्वतःच्या मुलाला त्याने सोपायला गेलं. तुम्ही स्वतःला का नाही सोपता? देवाच्या हातामध्ये सोपून घ्या. कारण देवाच्या हातामध्ये आपण काय सोपलं ना, तिमोथीकरांचं दुसरी पत्री 1:12 2 तिमोथी 1:12 या कारणाने ही दुःखे मी सोसत आहे, तरी मी लाज धरत नाही, कारण मी ज्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्याला मी जाणतो आणि तो माझी ठेव त्या दिवसासाठी राखण्यास शक्तिमान आहे असा माझा भरोसा आहे. त्या दिवसपर्यंत येशूच्या येण्याच्या दिवस, येशू लवकर परत येणार आहे, त्या दिवसासाठी मला राखून घेणार आणि माझ्या जीवाला ते हातामध्ये सोपवलेलं आहे तो राखून घेणार. देवाच्या हातामध्ये सोपवा. आज बँकेत पैसे ठेवलं तरी बँकेचे पैसे कुठंतरी जातो, बँकेत पैसे साठवून ठेवता, कोण नेतो पता नाही, डाका मारतात, नाही तर लुटून जातात लोन घेऊन. पण देवाकडे जे काय सोपवलं ना, तर शेवटचे दिवस पण तुम्हाला सांभाळणार. हालेलुया. आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. त्याच्या हाती तुम्ही स्वतःला सोपा, त्याच्या हाती तुमच्या शरीराला सोपा, त्याच्या हाती तुमच्या शरीराला सोपा, तुमच्या घराला सोपा. तो सर्व काळजी घेणार आहे. पेत्रांची पहिली पत्री 5:7 पेत्रांची पहिली पत्री 5:7 1 Peter 5:7 त्याच्यावर प्रभूवर तुमची आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. तुमची काळजी घेणारा परमेश्वर आहे. त्याच्यावर तुमच्या सर्व चिंता टाकून द्या. आणि स्तोत्रसंहिता 55:22 Psalms 55:22 तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझ्या पाठिंबा होईल. नित्यमानाला तो कधीही ठळू देणार नाही, डगमगू देणार नाही. देवाला स्वतःला सोपा. दुसरं गोष्ट कशाला सोपायला पाहिजे? परत वाचूया प्रेषितांची कृती 20:32 Acts 20:32. पहिले प्रभूकडे व त्याच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो. पहिलं देवाच्या हाती तुम्हाला सोपा, दुसरं देवाच्या वचनाला सोपवू दे. सोपा. हे वचन कृपेचे वचन आहे. लूका 4:22 लूका 4:22 लूका 4:22 तेव्हा सर्व त्याची वाह करू लागले आणि जी कृपा वचने त्याच्या मुखात निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले. ते म्हणू लागले, हा युसुफाचा पुत्र ना, येशूच्या तोंडातून कृपा वचन येत आहे, कृपाचं वचन.
तसं आमच्या तोंडासोबत ते वचन यायला पाहिजे. कलशकरांस पत्री 4 अध्याय 6 वचनामध्ये, कलशियन 4, तुमची बोलणे सर्वदा कृपायुक्त मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसं कसे उत्तर द्यायचे हे तुम्हाला समजावे. तुमच्या तोंडाचे शब्द कृपेचे शब्द येऊ दे. या देवाच्या वचनामध्ये कृपा आहे, म्हणून आम्ही देवाचं वचन सांगतो. ते कृपेचे वचन बाहेर येते. या वचनाच्या हाती तुम्ही सोपवा. प्रभू, आज तो वचन सांगितलं, त्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सोपवतो. कारण तसलीकरांचं पहिले पत्री 2 अध्याय 13 वचनामध्ये, 1 Thessalonians 2:13 पाहत आहे. या कारणामुळे आम्ही देवाचे निरंतर उपकार सुद्धा यामुळे करतो की तुम्ही आमच्यापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले. ते माणसाचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्वीकारले. आणि वास्तविक ते देशाचे आहे. ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करत आहे. आता माझ्याद्वारे देवाचं वचन येत आहे, तर माझं वचन मानू नका, हे देवाचं वचन आहे. असं देवाचं वचन तुम्ही विश्वास केला ना, त्या वचनाप्रमाणे तुम्हाला आशीर्वाद भेटणार. तुमचे सर्व काय परमेश्वर बघून घेणार. म्हणून आज देवाच्या प्रभूच्या हाती तुम्हाला सोपा, त्याच्या कृपेच्या वचनामध्ये सोपा. म्हणजे या वचनाप्रमाणे मी चालणार. प्रभू, तू जे काय वचन सांगणार त्याला मी विश्वास करणार आणि त्याच्या भरोसाने चालणार, त्याच्या मार्गदर्शनाने चालणार, असं प्रबळ सोपा. तर म्हणजे तुम्हाला काय भेटणार. पुन्हा प्रेषिताचे कृत्य 20:32 पढूया, वाचूया. ॲक्ट्स 15:32. तो तुमची वाढ करण्यास, तुमच्या जीवनामध्ये वाढ होणार, बरकत होणार आणि पवित्र केलेल्या सर्व लोकांमध्ये तुम्हाला वतन देण्यास समर्थ आहे. पवित्र लोकांचं एक वतन स्वर्गामध्ये आहे. त्या स्वर्गाच्या इथे तुम्हाला वाढ होणार आणि स्वर्गामध्ये तुम्हाला वतन भेटणार. तुम्ही Hebrews 10:34, इब्रिकरांस पत्र 10. कारण बंदिवानाबरोबर तुम्ही समदुखी झालात आणि स्वर्गात आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे. स्वर्गात आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे. हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. या जगामध्ये देवाला देऊ, आमची संपत्ती नष्ट झाला तरी वांधा नाही, पण स्वर्गामध्ये एक आनंदाची संपत्ती आहे. हे विश्वास तुम्हाला आहे का. देवाच्या हाती, देवाच्या वचनाच्या हाती तुम्हाला सोपून बघा. एक तर तुमची वाढ होणार, दुसरं स्वर्गामध्ये एक वतन तुम्हाला भेटणार. करितकरांची 2 पत्री 5 अध्याय 1 वचनामध्ये, 2 Corinthians 5:1 कारण आम्हाला ठाऊक आहे की आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी ग्रह मोडून टाकण्यात आले, तर देवाने आमच्यासाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हाताने बांधलेले ग्रह नसून सार्वकालिक आहे. स्वर्गामध्ये निवासस्थान आहे, स्वर्गामध्ये वतन आहे, स्वर्गामध्ये आमच्यासाठी जागा राखीव केलेली, देवाने राखीव केलेली आहे. याच्यात तुम्हाला भाग भेटेल. आज तुम्हाला सोपणार का. ज्या प्रभू येशू तुमच्यासाठी, माझ्यासाठी वधस्तंभावर जीव दिला, त्याच्या हाती तुम्हाला सोपा. तुमच्यासाठी जीवच दिलं तर तुमचं तुम्हाला सांभाळणार नाही का. तुमच्या आवश्यकता पूर्ण करणार नाही का. या जगामध्ये येऊन मानवासाठी आपला जीव दिलेला एक परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. त्याच्या हाती सोपा, त्याच्या वचनात सोपा. चला प्रार्थना करूया. पवित्र देव बाप्पा, तो या जगामध्ये येऊन आमच्यासाठी वधस्तंभावर केलेला गेला, आमच्या सर्व पाप मिटवला, तो मेला, गाडला गेला, पण तुझं 3रा दिवस तो जिवंत उठला. प्रभू, आज मी जिवंत परमेश्वर आहे. आज वचन ऐकणारा प्रत्येकजण म्हणतात, प्रभू मी स्वतःला तुझ्या हाती तुझ्याकडे अर्पण करतो, समर्पण करतो आणि तुझ्या कृपेच्या वचनाकडे मी समर्पण करतो, वचनाला विश्वास करतो. प्रभू, तू त्यांना सांभाळून घे. आज त्यांच्या जीवनातला सर्व पाप मिटव, सर्व रोग मिटव, दुःख मिटव, त्यांच्या जीवनामध्ये शांतीचे जीवन दे प्रभू राजा. आणि कृपेच्या वचनावर विश्वास करून सर्व आशीर्वाद प्राप्त करू दे. तो म्हटलास ना, तुमची वाढ होईल आणि तुमच्यासाठी स्वर्गामध्ये एक वतन आहे, ते तुम्हाला राखीव करून ठेवलेलं आहे.
हो, या जगामध्ये ज्या गोष्टीमध्ये त्यांना वाढ पाहिजे, वाढ दे प्रभू राजा, आणि स्वर्गाच्या वचनाचा निश्चय त्यांना दे. आशीर्वाद कर प्रत्येक घरामध्ये, जीवनामध्ये शांती समाधान येऊ दे. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आमेन. गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद करो. आमेन. हालेलुया. पुढच्या रविवारी पुन्हा पाहूया. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 9323424695.